नमस्कार, मी कॉम्रेड पीजी गावंडे. आपण पाहता न्यूज घराणेचा दिग्रास. मित्र, काय त्यांचंही पाहावं लागते त्यांना की बुवा या लोकांना सुद्धा त्रास झाला नाही. आणि हे बोलता बोलता लगेच इकबाल भाई बहुत लेट हो गए हो, मेरा भाषण खत्म हो गया. कॅमेरा पाहिला की जरा उत्साह वाढते या जोरावर. तुमची बी छाती तयारी झाली, कारण जिल्हा परिषद लढायची आहे तुम्हाला. तर असे प्रसंग जे घडतात त्याच्यानंतर कार्यक्रमाचा, जसा मी आज या कार्यक्रमाचा समारोपीय कार्यक्रमाचा अध्यक्ष आहो, तर तो अध्यक्ष चिठ्ठी पाठवतो की बाबा आटपत गेले, लई वेळ झाला आणि सरळ महाभाषण घे आणि नंतर लगेच आभार प्रदर्शन घे. आता तो सूत्रसंचालन करणारा मोठ्या अडचणीत नाही येतो की साला माझ्याजवळ माया कागदावर माया अजेंड्यावर अजून 15 नाव शिल्लक आहे आणि तिकडून निरोप यायला लागलं की बा आटोपतो घ्या, कार्यक्रम खूप लांबत चालला. तर तो सूत्रसंचालन करणारा त्याला माहीत असते की कार्यक्रम संपला, मी स्टेजच्या खाली उतरलो की हातात मी माईक होतं, गाडीचं स्टेरिंग हातात होतं. या सर्वांना उत्तर मला द्यायचं की तुम्ही जाणून बुजून आमचं नाव कट केलं, माझं नाव अजिंक्यावर होतं, आम्हाला बोलू नाही दिला, आमच्यावर अन्याय केला. तो सूत्रसंचालन करणारा तेव्हा एक शक्ल लढवतो मित्रांनो, की त्याला माहित असते की काल आपल्या गावातला एक प्रतिष्ठित व्यक्ती ईश्वराला प्रिय झाला आणि त्याला हे एक क्लिअरेशन करायचं असते की जे लोक आपल्या अजेंड्यावर होते परंतु कार्यक्रमाच्या अध्यक्षतेच्या गडबडीमुळे जे नाव सुटले त्याची नाराजी बी आपल्यावर खाली उतरल्यावर आली नाही पाहिजे. मग तो 12 महिन्याचे तर तेच चालते की बाबा जाणून मुजून नाव नाही घेतलं. काय जसं आता कराडे सर समोर बसून आहे आणि कराडे सरनं नाव दिलं सांग की बाबा मला 2 मिनिटं बोलण्याची संधी द्या, आणि जर कराडे सरला जर तसंच वंचित ठेवलं तर तो संचालन करण्याच्या मागं 2-4-6 महिने तो जाणून बुजून मला नाव कट केलं. तर तो सूत्रसंचालन करणारा एक शक्ल लढवतो की त्या गावातला याजवळ एक प्रतिष्ठित व्यक्ती आदल्या दिवशी ईश्वराला प्रिय झालेला असतो. तर तो म्हणतो की आता एक मला माहिती कळली की या गावातील ही व्यक्ती ही कायमची आपल्याला सोडून निघून गेली आणि या दुःखाच्या प्रसंगी आता आपला हा कार्यक्रम पुढे नेणे आम्हाला चांगलं वाटत नाही आणि डायरेक्ट तो श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाचा समारोप करून घेतो. कारण जे राहिलेले आहेत, जे अजिंक्यावर राहिलेले आहेत ते बी खूप, अरे साला मी बोलणार होतो पण आता इलाज नाही, गावाचा प्रतिष्ठित व्यक्ती वारला आणि त्याच्यानंतर आपण भाषणबाजी करणं बरोबर नाही. तर मित्र हो, विषय फार लंबा आहे. तुम्हाला अजून मी 1 तास या सूत्रसंचालनाच्यावर एक मी माझं आर्टिकल आलेलं आहे याद्वारा की सूत्रसंचालन करणे सुद्धा एक कला आहे. आणि काही गोष्टी अशा असतात माझ्या विद्यार्थी मित्रांनो की काही वक्ते हे रटाळवाने बोलतात. कोणी जांभळ्या देतो, कोणी बोर होतो, कोणी लगेच पतली गल्लीतून बाहेर निघून आपला फ्रेश होऊन येतो. परंतु सूत्रसंचालन करणारा हा जसा आपल्या या दोन्ही विद्यार्थी बरोबर बेटा, मी आल्यापासून पाहतो तुमच्या आवाजातलं माधुर्य, तुमची बोलाची कला आणि खरोखर तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. तुम्ही यापुढे म्हणजे ज्या व्यक्तीला या वयात माईकचं डेअरिंग आलं ते पुढेच जाणार आहे. आणि मी तुम्हाला सदिच्छा देतो की बेटा खूप सुंदर तुम्ही सूत्रसंचालन केलं. तर सूत्रसंचालनमध्ये सर्वात मोठी कला आहे की त्या सूत्रसंचालन करणाऱ्यांना समय सूचकता ठेवली पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आपण ज्या कार्यक्रमाला पुढे नेत आहोत त्या कार्यक्रमामध्ये अशी एक आपली छाप पाडली पाहिजे की बुवा बोलणारे तर रटाळवाने होते, आम्ही बोर झालो, परंतु सूत्रसंचालन करणाऱ्यांना कार्यक्रम व्यवस्थितरित्या पुढे नेला आणि त्यांना त्या कार्यक्रमामध्ये रंगत वाढवली. तर हे आपण विद्यार्थी दशेतनी आहात आणि आपल्यामध्ये विशेषतः आमच्या या मुलीमध्ये एक डेअरिंग आलं पाहिजे, त्या स्वयंस्फूर्त झाल्या पाहिजे. आणि
जसं आता की आपले सय्यद मॅडम बोलली, फार सुंदर बोलली हिंदीमध्ये, काय अशा या ज्या मुली आहेत तर त्या तुम्ही खरोखर आज तुम्ही प्रारंभ केला, परंतु हा प्रारंभ तुम्हाला आयुष्यातनी कुठं ना कुठं 2000ची सभा असो, 4000चा कार्यक्रम असो, तुम्ही सेल्फ डेअरिंगनं तिथं व्यवस्थित लोकांची, उपस्थित लोकांची संवाद साधू शकता आपल्या हिमतीच्या बळावर, आपल्या डेअरिंगच्या बळावर. मित्रांनो, आपण या विशेष शिबिराच्या माध्यमातून इथं गेली आठवडाभर विविध प्रकारचे उपक्रम राबवले आणि या उपक्रमाच्या माध्यमातून आपलं रोहनादेवी या येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना NSSचं हे विशेष शिबिर अत्यंत यशस्वी झालं. आणि या रोहनादेवीच्या विशेष शिबिराच्या आठवणी या कायम आपल्या ठेव्यातनी राहो, कायम आपल्या स्मरणातनी राहो असे मी इथं अपेक्षा व्यक्त करतो. तसेच आपला जास्त वेळ न घेता, कारण आता शिबिर आटोपलं, पुढे आपल्याला ॲन्युअलची तयारी करायची आहे, तर आपल्या परीक्षेसाठी सुद्धा मी आपणास शुभेच्छा देतो. आणि पुनश्च आपण सर्वांचं अभिनंदन करत, कौतुक करत आपल्या शब्दांना पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद सर, खरंच आपण खूप मोलाचे मार्गदर्शन केले. 7 दिवस इथे आम्हाला खेळीमेळीचे वातावरण निर्माण करून दिलं, वेळोवेळी आम्हाला सहकार्य केले, त्याबद्दल NSS फोनिक्स ग्रुप तर्फे आदरणीय देवघरे काका आणि काकू यांना एक छोटीशी सप्रेम भेट देत आहोत. त्यासाठी मी देवघरे काका आणि काकूंना तसेच NSS फोनिक्सच्या सर्व स्वयंसेवकांना विनंती करते की त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करावा. न्यूज चॅनल यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार व्यासपीठावरील मान्यवर करतील अशी मी त्यांना विनंती करते. जगदंबेच्या चरणी नतमस्तक होऊन श्री गाडगे बाबा आणि मा सरस्वतीला नमन करून 2 शब्द बोलते. आपल्या इथे जो कार्यक्रम झाला तो अगदी इतका छान झाला की सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखा, न भूतो न भविष्यती. सर्व मुलींनी एवढी आम्हाला साथ दिली, एवढं आनंदाचं वातावरण निर्माण केलं. मीच नाही तर आमचा छोटा नातू सुद्धा त्यांच्यात खेळायचा आणि इतकं सुंदर वातावरण, खूप छान वाटलं. सर्वांनी सर, आमच्या दिवे मॅडम, आम्ही जगताप मॅडम नाही म्हणत, दिवे मॅडम आमचे खूप 30 वर्षापासूनचे संबंध, आणि आमचे स्वप्नील भाऊ की जी आम्हाला तळमळ होती की आपल्या रोहनादेवीला कमान झाली पाहिजे, सर्वांना सांगून कोणीही केली नाही. आमच्या स्वप्नील भाऊनी सर्व मनावर घेऊन कमान केली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि त्यांना असेच यश मिळो. बस एवढं बोलून 2 शब्द. आणि मेहता साहेबांनी सांगितलं, मेहता वहिनी उखाणा घ्या, हा उखाणा पण घेते, त्यांचा आग्रह असतो. नाव आलं माझं. प्रपंच करू यालाच खरा अर्थ, सतीशरावच्या पाठीशी जगदंबा आहे समर्थ.
राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे काकूंना व या मंदिराला एक छोटीशी भेटवस्तू देण्यात येत आहे. तर मी मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी ती भेटवस्तू त्यांना द्यावी. तसेच व्ही.डी. जाधव सर, जगताप मॅम आणि इतर सर्व प्राध्यापक वृंदांनाही मी विनंती करते की त्यांनीही येऊन त्यांचा सत्कार करावा. आपले आभार. तर आभार प्रदर्शन करण्यासाठी मी नेहा साखरकर हिला पाचारण करते. ऋणानुबंधाच्या अशाच आपल्या टिकून राहाव्या गाठी, ऋणानुबंधाच्या अशाच आपल्या टिकून राहाव्या गाठी, निरोप घेऊन काही क्षणातच पुन्हा भेटण्यासाठी ओल असावी हृदयामध्ये, स्नेह असावा ओठी, समोर आपल्या पुढे मी उभी आहे आभार प्रदर्शन करण्यासाठी. नमस्कार, मी नेहा संतोष साखरकर आभार प्रदर्शन करण्यासाठी इथे उपस्थित आहे. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले मान्य श्री डॉक्टर प्रदीपजी मेहता साहेब, उपाध्यक्ष दिग्रस विभागीय शिक्षण प्रसारक मंडळ दिग्रस, आपण आपला अनमोल वेळ आम्हाला दिला. तसेच खूप छान असे मार्गदर्शन केले, अगदी जीवनोपयोगी मार्गदर्शन केले सर, त्याबद्दल मी आपले खूप खूप आभार मानते. तसेच आपल्याला प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले माननीय श्री रघुराज सिंगजी चौहान सर, कोषाध्यक्ष दिग्रस विभागीय शिक्षण प्रसारक मंडळ दिग्रस, यांचेही मी आभार मानते. तसेच स्वप्नील चंदावत सर, सरपंच रोहणादेवी, यांचेही मी आभार मानते. तसेच आमचे महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य यांनी आम्हाला कॅम्प आयोजित करण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच हा कॅम्प सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी खूप खूप मोलाचे मार्गदर्शन केले, वेळोवेळी आम्हाला सपोर्ट करत राहिले. त्याबद्दल मी प्राचार्य डॉक्टर लाडोळे सर यांचेही आभार मानते. ज्यांनी आपले मनोगत व्यक्त केले असे सर्व विद्यार्थी मित्रांचे मी आभार मानते. तसेच आपल्या या NSS कॅम्पमध्ये आम्ही दैनंदिन विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज घेत होतो. त्यामध्ये आम्ही विविध प्रकारचे बौद्धिक सत्र घेतले, विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या. तर जेवढेही बौद्धिक सत्रांमध्ये येऊन सर्वांनी जे आम्हाला मार्गदर्शन केले त्या सर्व प्राध्यापक वृंदांचे पण मी आभार मानते. तसेच सोनू शेख सर यांनी लेडीजला डिफेन्स करण्यासाठी आम्हाला काल कराट्याचा इथे क्लास आयोजित केला होता. तर त्यांनी आम्हाला उत्तम अशा प्रकारे 2-3च हात शिकवले, पण खूप उपयोगी अशा कराट्याच्या ॲक्टिव्हिटीज शिकवल्या, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. तसेच राजे भाऊ यांनी आम्हाला खूप खूप सहभाग दिला, खूप खूप सहकार्य केले, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानते. तसेच प्रेम राठोड सर यांचेही मी आभार मानते. तसेच तुम्ही सर्व गावकऱ्यांनी आम्हाला खूप खूप प्रतिसाद दिला. काल आमचे नाटक झाले, काल आम्ही पथनाट्य केले, त्यामध्ये सर्व गावकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला, आम्हाला उत्साहित केले, उत्तेजित केले, त्याबद्दल मी त्यांचेही खूप खूप आभार मानते. तसेच तुम्ही सर्वांनी आपला अनमोल वेळ काढून आमच्या कार्यक्रमाला इथे उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचेही आभार मानते. आणि सर्वात मेन आभार म्हणजे या सर्व स्वयंसेवकांचे, ज्यांनी 7ही दिवस न चुकता इथे येऊन स्वच्छता केली, इथे येऊन सर्व कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडला, शांतता राखली, आपल्या सर्व नियमांचे पालन केले, त्याबद्दल मी तुमचेही खूप खूप आभार मानते. तसेच देवघरे काका आणि काकू, त्यांनी आपल्याला एवढा छान इथे कार्यक्रम करण्याची संधी दिली, इथे आपल्याला एक मंच निर्माण करून दिला, त्याबद्दल मी तुमचेही आभार मानते. तसेच NSS चे कोऑर्डिनेटर जाधव सर, जगताप मॅम, गावंडे सर, भगत सर, तुम्हीही आम्हाला एक मंच उपस्थित करून दिला, आमच्यामधले सुप्त गुण बाहेर काढण्यासाठी आम्हाला मदत केली, त्याबद्दल मी तुमचेही आभार मानते. आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. सर्वांनी स्नेहभोजनासाठी भोजनाची तयारी केली आहे, तरी सर्वांनी इकडे